राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या या दौऱ्यामध्ये जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाचे उद्घाटन, शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाचे उद्घाटन यासह सोलापूर जिल्हा पदाधिकारी कार्यकर्ते आणि शहराचा पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे। तसेच सोलापूरच्या रामवाडी भागामध्ये गट नेते तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनीही महिलांसाठी साडी वाटपाचा मोठा कार्यक्रम घेतला आहे। त्यामुळे सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यामुळे भरगच्च असे कार्यक्रम घेण्यात आले असल्याची माहिती सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंके पाटील आणि शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली। 3 तारखेला या ठिकाणी आहे। त्या दौऱ्यामधले 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत की शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय आणि ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाचं उद्घाटन आणि शहरातल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन, ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आणि शासनाची एक आढावा बैठक सगळ्या अधिकाऱ्यांची असा दादाचा हा प्रमुख कार्यक्रम आहे। आणि त्यामध्ये वेगवेगळ्या अडचणीची जी काय उद्योगपती असतील, वकील असतील किंवा छोट्या मोठ्या संघटना असतील त्यांनाही दादा भेटी देणार आहेत आणि त्यांची अडचणी ऐकून घेणार आहेत। असा जिल्ह्याचा कार्यक्रम दादांचा आहे। त्यांच्याबरोबर आमचे प्रदेशाध्यक्ष खासदार तटकरे साहेब, आपल्या महिला आघाडीच्या राज्याच्या अध्यक्ष आणि आमच्या महिला कमिटीच्या नामदार रुपालीताई चाकणकर आणि आमच्या फ्रंटलचे सगळे अध्यक्ष, युवक अध्यक्ष, विद्यार्थी अध्यक्ष असे सगळेजण उपस्थित असतात। दादा सोलापूर दौरा येत आहेत त्याबद्दलची जिल्हाध्यक्ष आबांनी सर्व आपल्याला सविस्तर माहिती दिलेलीच आहे। त्या दिवशी सोलापूर शहराचा देखील राष्ट्रपती भवनाचं उद्घाटन आदरणीय दादा आणि प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेबांच्या हस्ते होणार आहे। त्या दिवशी सोलापुरातील अनेक मान्यवरांचा, वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांचा प्रवेश राष्ट्रपतीच्या मेळाव्यामध्ये होईल। त्या दिवशी समजेल आले म्हणून नाही, अजितदादांच्या विचारावर ज्यांना विश्वास आहे ते त्या दिवशी प्रवेश करतील। असे किती जण आहेत? यादी तयार चालू आहे, सध्या काम चालू आहे त्याच्यावर। 3 तारखेला जाहीर करू आम्ही। चिन्ह जे आहे आमचं सगळ्या तेच, वेळ नवी, तशा पद्धतीनेच असणार आहे। या पत्रकार परिषदेला गट नेते तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, ज्येष्ठ नेते शफी इनामदार, अनिल उकरंडे, फारुख मटके, प्रमोद भोसले, सुहास कदम आदींची यावेळी उपस्थिती होती।